मुंबई मंत्रालयातील जलसंपदा विभागाचे सचिव डॉक्टर संजय बेलसरे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित करण्यात आलेला भव्य सत्कार सोहळा नाशिकच्या गंगापूर रोडवरील वृंदावन लॉन्स येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि भावनिक वातावरणात पार पडला. 4 दशकांहून अधिक काळ प्रामाणिकपणा, निष्ठा, कार्यक्षमता आणि पारदर्शक प्रशासनाचा आदर्श निर्माण करणाऱ्या डॉक्टर बेलसरे यांना यावेळी मान्यवर, वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी आणि सहकाऱ्यांनी उत्साहपूर्ण प्रतिसाद देताना ढोल ताशाच्या गजरात मराठमोळ्या पद्धतीने भव्य मिरवणुकीचे स्वागत केले. या सोहळ्यात त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांची उपस्थिती होती. अनेकांच्या डोळ्यात अश्रू तर चेहऱ्यावर त्यांच्या कार्याबद्दलचा आदर स्पष्टपणे दिसून येत होता. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर संजय बेलसरे यांना शाल, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाट त्यांच्या प्रदीर्घ, प्रामाणिक आणि उल्लेखनीय सेवेला मानवंदना अर्पण केली. यावेळी पालखेड विभागाचे कार्यकारी अभियंता वैभव भागवत यांनी आपले मनोगतात त्यांच्या शिक्षक शैलीत डॉक्टर बेलसरे यांच्या नेतृत्व गुणाचा, साधेपणाचा आणि कर्मचाऱ्याप्रती असलेल्या आत्मीयतेचा विशेष गौरव केला. पद मोठे असले तरी माणुसकी त्याहून मोठी असते. डॉक्टर संजय बेलसरे त्यांचे जिवंत उदाहरण आहेत असे भावनिक उद्गार त्यांनी काढले. कार्यक्रमाला जलसंपदा विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी, निवृत्त अधिकारी तसेच सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी डॉक्टर बेलसरे यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेला सलाम करत त्यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, दीर्घ आयुष्य आणि सुख समृद्धीचा मनपूर्वक शुभेच्छा दिल्या. हा सोहळा केवळ एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सेवापूर्तीचा नव्हता, तर कर्तव्यनिष्ठ, प्रामाणिकपणा आणि संवेदनशीलता आणि माणुसकी जपणाऱ्या एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाला दिलेला आदर ठरला. लोकशाही न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक. आदरणीय बेलसरे सरांना सेवानिवृत्तीच्या, सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. कारण नाशिक जलसंपदा विभागाचे जे काही कार्यालय इथे आहेत आणि जो काही अधिकारी, कर्मचारी वगैरे या ठिकाणी होता, त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलंच. परंतु आमच्याही विभागाला म्हणजे जलजीवन मिशनच्या किक ऑफला साहेब इथं होते आणि अनेक प्रकल्पांच्या म्हणजे प्लॅनिंग स्टेजला साहेबांनी त्या वेळेला आमच्या समोर उभे राहिलेले काही प्रश्न सोडवले, मार्गदर्शन केलं. महत्त्वाच्या काही 4 बैठका ते विषय असतानाच सुरुवातीच्या काळात झाल्या. आणि आजही सरांनी मला विचारलं, तू अजून इथंच येता? म्हटलं हो, मी आता व्यवस्थापनला इथेच आहे. तर त्याच वेळेला त्यांनी इंजिनियर जिमखाना असोसिएशनमध्ये फक्त जलसंपदाच नाही तर इतरही जे काही इंजिनियर्स असलेले जे विभाग आहेत त्या विभागाच्या अनेक इंजिनियर्सला सामावून घेतलं, सोबत घेतलं आणि काही ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू हेल्थ अँड फिटनेस केल्या. काही ॲक्टिव्हिटीज संगीत आणि मनोरंजन, करमणुकीशी संबंधित केल्या. त्या सगळ्यांमध्ये आम्ही त्यांच्यासोबत होतो. आणि साहेब जेव्हा मुंबईला गेले त्यानंतर ते सगळं बंद झालं, म्हणजे हे या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि त्याच जिमखान्याच्या वतीने साहेबांना जे आज एक सन्मानपत्र देण्यात येत आहे त्याचं मी या ठिकाणी वाचन करतो. सन्माननीय इंजिनियर डॉक्टर संजय बेलसरे साहेब. मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संजयजी बेलसरे साहेब, माननीय मुख्य अभियंता घंटावर साहेब, यांत्रिकी विभाग, माननीय शुक्ला साहेब, भांबरे साहेब, तसेच शहाजीराव समोर व माझे इथं जमलेले सहकारी. खरं तर सर, आपल्या मागे जो बॅनर आहे त्याच्यामध्ये समर्पित जनसेवा पर्व, तरी हे पर्व समर्पित पर्व आपण सुरू केलं आहे. तर आम्हाला अत्यंत आनंद होत आहे की आपण सर्व जमलेलो आहोत आणि आपले जे मार्गदर्शक, ज्यांना मनापासून पाणी वापर संस्थांची तळमळ होती आणि हे पर्व असंच पुढे चालू राहिले, तळमळ अशीच पुढे चालू राहिली, यासाठी सर मी शुभेच्छा देतो. आणि आपल्या मार्गदर्शनाने आम्ही जी वाटचाल पुढे चालू ठेवू. सर, आपण जलसंपदा विभागाचे सचिव या उच्च पदावरून सेवानिवृत्त झाला. जल क्षेत्रातील पाणी वापर संस्थांसाठी आपण समर्पित भावनेने केलेले काम
हे अद्वितीय ठरले आहे. त्याबद्दल सर आपले मनपूर्वक अभिनंदन. सेवानिवृत्तीनंतरही या कामात शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण कार्यरत राहून पाणी वापर संस्था सक्षम सुदृढ करण्यासाठी आपले भरीव योगदान शेतकऱ्यांना व आम्हाला निश्चितच मिळेल यात शंका नाही व आम्हाला तसा विश्वास आहे. आपणास निरामय आरोग्य लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. सहाय्यक कार्यकारी अभियंता म्हणून आपण शास्त्रीय सेवेत प्रवेश केल्यापासून पाणी वापर संस्था कार्यात आपला सहभाग राहिला. पाणी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय असल्याने पाणी वापर संस्थांविषयी आपले अंतःकरणात अपार गोडी निर्माण होऊन तुम्ही या क्षेत्रात असे काम केले त्यामुळे एक वेगळाच असा जनसामान्यांमध्ये शेतकऱ्यांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये उमटला गेला. सन 1991 मध्ये वाघाड प्रकल्पावरील सहकारी पाणी वापर संस्था चळवळी झोपून देऊन समाज परिवर्तन केंद्राचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बापूशेठ उपाध्याय, कार्याध्यक्ष स्वर्गीय भरत कावळे यांचे कार्य व विचाराने आपण प्रभावित होऊन या दोघांचे विचार ऐकून आपण या क्षेत्रात योग्य वाटचाल सुरू केली. काटेपूर्णा प्रकल्पावरील पाणी वापर संस्था आपण सुरुवातीस नावावर सांगितले. पुढे मंत्रालयात आपण अवर सचिव या पदावर कार्यरत असताना महाराष्ट्र पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम 2005 चा मसुदा तयार करण्यासाठी आपण अनमोल योगदान दिले व अधिनियम 2005 विधानमंडळात पारित करण्यात आला. सन 2007 पासून आपण पालखी पाटबंधारे विभागाचा कार्यभार सांभाळत असताना वाघाड प्रकल्पावर महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने कालवा व जाऱ्यांची पुनर्साधनाची कामे उत्कृष्टरित्या पूर्ण केली. जागतिक बँकेच्या शिष्टमंडळाने वेळोवेळी त्या कामांची पाहणी केली व आपण केलेल्या कामांची प्रशंसा केली. 2005 चे कायद्यानुसार वाघाड प्रकल्पावर सर्व पाणी वापर संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमाची आपण त्वरित अंमलबजावणी केली. सर, मागच्या 2 वर्षामध्ये आपण शासनाचे जे जी पालन केले त्यामध्ये कार्यकारी अभियंता स्तरावर पाणीपट्टीचा परतावा कार्यकारी अभियंत्यांना अधिकार देण्यात आले का पाणीपट्टी मारल्यानंतर 1 महिन्याच्या आत पाणीपट्टी परतावा परत देण्यात यावा. त्यानंतर सर दुसरा एक आपल्याच कार्यकाळात पारित झाला तो म्हणजे का पाणी वापर संस्थांना त्यांच्या स्वतःच्या हक्काचे कार्यालय असावे. तो जी आर पारित केला आणि नक्कीच सर आम्ही त्या दृष्टीने त्या जिल्ह्याच्या अनुषंगाने पण कारवाई करत आहोत. हे आपलं योगदान त्यामध्ये फार महत्वाचं आहे. 2007 पासून सर दरवर्षी शिक्षणनामा स्वरूपात प्रकाशित करण्याची एक चांगली कल्पना आपण सुरू केली आणि त्यानंतरच्या आलेल्या प्रत्येक कार्यकारी अभियंत्याने मला तर वाटतं सर 18 वर्ष आहे आणि ही संकल्पना आपण मांडलेली संकल्पना या 18 वर्ष असेल आणि हे पण भाग्य सर आम्हाला लाभलं आपल्यामुळे का तो 18 शिक्षणनामा प्रकाशित करण्याचं भाग्य सुद्धा आम्हाला लाभणार आणि त्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सुद्धा आपणच असणार. आपण मंत्रालयात अध्यक्ष अभियंता असताना उपसचिव पदावर कार्यरत असताना महाराष्ट्रातील जलसंसाधन विभागातील अभियंते अधिकारी कर्मचारी यांच्या ज्या कर्मचाऱ्यांचे कलाकारांचे संवर्धन व्हावे यांना कुठेतरी कला सादर करण्यासाठी वाव मिळावा त्यामुळे दरवर्षी सांस्कृतिक कला व क्रीडा स्पर्धेचा शासन निर्णय आपण पारित केला. तो शासन निर्णय झाल्यानंतर गेल्या 10 वर्षापासून अशा स्पर्धांचे आयोजन हे महाराष्ट्रात होत आहे. मुख्य अभियंता पदावर असताना सर अशासकीय संस्थांचे सहाय्याने पाणी वापर संस्था सक्षमीकरणाची मोहीम आपण यशस्वीपणे राबवली. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.